जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा वदनी तुझे मंगळ नाम अखंड सदोदित प्रेम चरणन सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवे माझा चरणन सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा विठ्ठला पांडुरंगा करू मन मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मारुतीरायांच्या समस्त ग्रामस्थ मंडळी मंगरू सर्वांच्या अथक परिश्रमातून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ हरिभक्तीपरायण भागवताचार्य धनंजय महाराज मंगरूळकर यांच्या मुखातून आपण कथा ऐकली। जमलेली सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर संत शिरोमणी नामदेवरायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठला सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये नामदेवरायांनी भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे, मागणी मागितली। काय मागणी मागितली? पहिली मागणी आहे देह जावो अथवा राहो पांडुरंगी। भगवंता आमची भावना कमी होऊ नये तुमच्यावर। थोडं थोडं पुढे सरका, जागा पुरी पडेल पाठी। मोठा मंडप लावलाय पण आता माणसं वाढली खेड्यापाड्याची सगळी। शांतता बाळगा आणि आता पुढे येऊ नका कोणी।
जागा असेल तिथं पाठीमागं तिथं बसून घ्या. विठाला विठाला काऊ महाराज नामदेवराय का म्हणले देवा आमचा भाव कमी होऊ नये? त्याचं कारण असं आहे, आपली देवावर भावना आहे पण ती भावना अजून दृढ झाली नाही. सरसगट कोणाची देवावर भावना असतीच की तशी काय नाही? नाही थोडीच. कोणाची देवावर काय असते? श्रद्धा असते. पण तसं तेवढासा देवदेव करून चालत नाही. भावना कमी होता कामा नाही देवावर. एक शब्द बोलू का मंगळ मधल्या मंडळी? मंदिरातला जर देव भंगला दुसरा स्थापन करता येते, पण त्या देवावरली जर भावना एकदा भंगली ना दुसरी स्थापन करताच येत नाही. देवापेक्षा देवावरचा काय महत्वाचा आहे? भाव महत्वाचा. विठाला मंदिराची पायरी दगडाचीच आणि मंदिरातली मूर्ती ही दगडाचीच, पण पायरीवर माणूस पाय देतो आणि मूर्तीच्या ठिकाणी नतमस्तक डोकं ठेवते. याचं कारण काय? दोन्ही दगडच आहेत, पण मंदिरातली जी मूर्ती आहे तिला आपण काय म्हणून मानतो? आपण देव मानतो. त्या देवावर ते आपला कसा का आहे? देवाच्या बाबतीत भाव आहे, श्रद्धा आहे, भावना आहे. सामान्य भावना तर देवावर कोणाची असते? खरं सांगतो, एक शब्द बोलू का तुझा? मांसाहार करून आलेला माणूस पारावर येते का? येते का? नको म्हणला उद्या येतो. काय म्हणते? म्हणजे त्या देवावर त्याची काय आहे? काय श्रद्धा आहे? आज नाही बा, चल की रे बरी. नाही म्हणलं आज जरा मी काय बरोबर नाही. मद्यपान केलेलं मनुष्य मंदिरावर येते का? लांबून जाते. चल की रे पारावर. नाही आज चला पियलंय म्हणला त्याची देवावर भावना आहे. त्यांची बी देवावर भावना असती. म्हणजे बिनमाळकऱ्याची देवावर भावना आहे, माळकऱ्याची देवावर भावना आहे. माळकऱ्याची देवावर भावना आहे, बिनमाळकऱ्याची काय राक्षसा भावना असते काय? त्यांची देवावर काय? पण सामान्य भावना आहे. कशी भावना आहे? हाय बुवा देव लांबून राहिलेलं बरं, पण ती भावना दृढ नाही त्याची. केवळ सामान्य भावना देवावर असून चालत नाही, ती दृढ होत गेली पाहिजे. दृढ भावना म्हणजे काय सांगतो? भजन करा. दृढ भावना या शब्दाची व्याख्या सांगतो. काहीही झालं तरी त्या देवावरली श्रद्धा कमी होतच नाही. याचं नाव काय? दृढ भाव. याचं नाव काय? आपलं कसं आहे? आपल्या मनासारखं झालं की बरं झालं, आणि आपल्या मनाच्या विरोधात झालं की आपली त्या देवावरली भावना काय होती? कमी होती. मग काय याचा भाव आला? विठाला दृढ भाव शब्दाचा अर्थ काय सांगतो तुम्हाला? आपली ज्या देवावर भावना आहे त्या देवाच्या व्यतिरिक्त कोण्या देवाला जावं नाही. वागत आहे भाऊ
आता मी सरकलो इकडे नका ते देव मलाच काय करेल रे गरीब माणूस काय करायचं हो बाबा माग लागले काय देवाला विचारायला ना मग काय करीत नाहीत म्हणल्या मग काही नाही विठ्ठला दृढ भाव या शब्दाचा अर्थ असा आहे आपला देव समर्थ आहे आपल्या देवावर इतकी भावना पाहिजे की त्या देवाला सोडून दुसऱ्या कोण्या देवाला जावावं देव म्हणून पाया पडावं मग त्या देवाचा काहीतरी आशीर्वाद लाभावं आपलं बरं व्हावं असं मनातच येऊ नये त्याचं नाव दृढ भाव मग बाकीच्या देवाला जाऊ नये का बिनधास्त जावं पण बाकीच्या देवाच्या दर्शनाला जात असताना त्या देवाच्या मूर्तीमध्ये सुद्धा आपला ज्या देवावर दृढ भाव आहे तोच देव तिथं दिसावा याचं नाव दृढ भाव विठाला विठाला तोच दिसावा तिथं तो आणि हा देव वेगळा नाही असं वाटावा याचं नाव आपली दृढ भावना नाही देवावर आपली भावना जसं जसं वातावरण असेल का तशी तशी आपली भावना बदलते वार बदलले की आपला देव बदलायला तर भावना काय राहणार आहे विठाला विठाला वार बदललं की देव बदलित होता आपण जसं वारा असेल तसं उधळायला आहे ते काय बाळावं उगाच गपचूप बसा की इकडे बघा मी काय सांगाल तुम्हाला समजते जरा जरा लांब लांब बसायला इकडून बस बेट शुद्ध भाव दृढ भाव याचं लक्षण काय माहिती का दृढ भाव या शब्दाचा असा अर्थ आहे माझा देव माझ्या सोबतच आहे असं वाटावं याचं नाव दृढ भाव आपल्याला वाटतंय का नाही आपला आपल्याच देवावर विश्वास आपला देव आपलं वाटूळच करणार नाही झालं तर चांगलंच होईल आपला परमात्मा आपलं वाटूळ होऊ देणार नाही झालंच वाटूळ तर देवानं वाटूळ केलं नाही आपल्या नशिबाचा दोष म्हणून जी माणसं जगतात का त्याचं नाव दृढ भाव घरामध्ये माणूस मेले कोणाच्या नावाने फोडतात तुम्ही खापर कोणाच्या डोसक्यावर खापर फोडता माणूस मेल्या कायची भावना आली मातोड्याची कशा बोंबलत यात बघा की कशा गौरत यात मा काय कोण वाटोळ केलं देवानं का वाटोळ करायला बसला का देव बनाव तुमचं कशाची देवावर भावना आली माझा परमात्मा माझं वाटोळ कसं माझा देव आहे माझा आराध्य दैवत आहे माझा हा परमात्मा माझं कसं नुकसान करेल झालंच असं नुकसान तर माझ्या प्रारब्धाचा भाग आहे खापर देवाच्या डोक्यावर फोडता नुकसानीच सामान्य भावना आहे तुमची देवावर विठाला सामान्य भावना परमार्थामध्ये कोणाची बी ही की मग मद्यपान करणाऱ्या सुद्धा माणसाची देवावर भावना असते नसते काय दबून राहतात ते चार पावलं लांबून जातात नाही वा देव म्हणलं नको कशाला हातात मध्ये दिसले तशीच आपली भावना माळ घालून उपयोग काय उगाच लोकांना वाटतं लयच माळ करी काय मातुड्याचा माळ करी ज्याची दृढ भावना त्या दृढ भावनेच्या काही लक्षण आहेत जव हे आकाश वर पडत
काय म्हणलं? हा हो. जवळ हे आकाशवर पुढं पाय ब्रह्मघोळ भंगा जाय वट वानळ त्रिभुवन खाय तरी मी तुझीच वाट पाहिजे. आभाळ जरी पडू लागलं ना अंगाव, वीज जरी पडू लागली ना अंगाव, करोडोचून कसलं केवढे जरी नुकसान व्हायचा आकार जरी दिसला ना तरी देवावरली भावना कमी होऊ नये त्याचं नाव देव. आपली सामान्य भावना आहे देवावर. आपली भावना म्हणजे कशी सांगू का तुम्हाला? आलं म्हणाला तर गेलं शेणाला, नाही तर टेकविलं टोपलं आणि बसले उन्हाला. काय आपली भावना? सीझन नुसार तुमचा देव बदलच तसे. सीझन आता सीझन सध्या सूर्याचं आहे. कोणती पूजा? सूर्यनारायणाची पूजा आहे महागल्ल्या महिन्यात. गुरुवार, मार्गशीर्ष मधले गुरुवार, आता रविवार आणि पुन्हा शिवरात्रीला सोम. सगळे देवाचे तरी जाग म्हणून तुम्हाला वैकुंठाला न्यायला विमान यावं सगळ्याला. धरू नका मला म्हणायचं नाही. शास्त्र असं म्हणते सगळे उपवास करा, उपासना करा सगळ्या देवाची. परंतु मग एवढं जे करतात मग त्या देवावरली भावना कमी होऊ देऊ नका ना. संकट आल्यावर रडू नका ना त्याच्या नावानं, त्याच्यावर नाराज होऊ नका ना. एवढा जे देव करताना त्यानंच वाटोळं केलंय का तुमचं? त्याच्या नावानं खापर फोडू नका ना. ह्याचा मातोडीचा भाव आहे तुमचा. भाव कमी होणे देवा. काही जरी झालं, तुकाराम महाराजाचं एवढं नुकसान झालं, पाटील की गेली, मानपान गेला, पैसा आदला गेला, गरिबीनं घर गांजून गेलं, गडी कोसळली, गडीवरने महाराज जमिनीवर आले, पिओ होते ज्वारीचे, कणगी होत्या गव्हाच्या, सगळं 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 दिन होऊन गेली. भीक मागून खायची वेळ आली. मग तितकं नुकसान झाल्यावर महाराजांना म्हणायला पाहिजे का नाही ह्या पांडुरंगानं मग चांगलं नाही केलं? काय म्हणले महाराज? अरे झाले देवा, झाले दिवाळा निघाल्यावर देव आले होते बघायला आणि देवाचं म्हणणं होतं की मी हे सगळं तुमचं दुरुस्त करून देतो. देव रडू लागले महाराजाची परिस्थिती ढासळलेली पाहून. देव रडू लागले तर देव सांत्वन करण्याकरता आले, समाधान करण्याकरता आलेल्या देवाचे डोळे तुकाराम महाराजांना स्वतःच्या उपरण्यानं पुसले. तुकाराम महाराज म्हणू लागले देवा असं अवघड कर जाऊ नका बरं, तुम्ही रडे आम्ही कसं करायचं? तुकाराम महाराज हे बघवणं तुमची परिस्थिती मला, तुमचं हे सगळं झालेलं नुकसान. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणजे देवा हे आमच्या अदृष्टाचा भाग आहे. तुका म्हणे देवा तू काय करीसी, कर्मा दुस्तराईसी, आमुचिया आमुचिया. तुकाराम महाराज म्हणजे देवा तू काय करशील? आमचंच काहीतरी मागलं जन्मातलं कर्म ते आता अदृष्ट आमच्या नशिबाला भोगायला आले. अवघड करत जाऊ नका म्हणले. देवाला वाट लावलं तुकाराम महाराजानं, त्या अदृष्टाला तोंड दिलं. म्हणजे सिद्धांत मला एक सांगायचा, नुकसानीचं खापर देवाच्या डोक्यावर फोडलं. आपलं कसं? आपण देवाच्या डोक्यावर खापर फोडतो. अजिबात परमात्मा तुमचं वाटोळं करत नाही. वाटोळं करत असतो का देव? भावना कमी होऊ नये त्या देवावर. ज्या घरचं माणूस पंढरपुरामध्ये धडक होऊन मेले, पंढरपूरच्या रस्त्याला वारीला जाऊ लागलं, धडक झाली गाडीची, ड्रायव्हर पेलेलं होत, धडक झाली, घरचं माणूस मेलं. मेला, घरच्या माणसाला कळालं पंढरपुरात असं असं झालं. त्या माणसानं त्या मेलेल्या माणसाचं खापर पांडुरंगाच्या डोक्यावर फोडावं का? पांडुरंगानं
गाडी धडकिली का? त्या डरावर पिदाड त्यानं धडकिली. हा त्याच्यावर फोडतो खापर की त्या देवावर खापर फोडतो. तेव्हापासून ते माणूस पंढरपूरलाच येणे त्याच्या घरचं. चला की रे वारीला तुमचा बाप. वारी तर अंगी लागली नाही की म्हणजे आमच्या नाव घ्यावं वाटत नाही मला. वारी आली की अंगाला काटा येते. नको रे येऊ बापा, नको येऊ. विठाला माझ्याकडे लक्ष द्या. सिद्धांत एकच आहे. परिस्थिती अनुकूल येईल, परिस्थिती प्रतिकूल येईल. अनुकूल परिस्थिती जरी आली, प्रतिकूल परिस्थिती आली तरीही त्या देवावरली आपली भावना डळमळू नाही. याचं नाव दृढ भाव. काही असो भाव कमी होणार. आणि परमात्मा तुम्ही काय अर्पण केलंय तो पाहतच नाही. काय पाहतो? काय पाहतो? शबरीनं काय खाऊ घातलं? उष्टे बोर. काय म्हणणं आहे तुमचं मंगरुळातले माणसं? मंगरुळातल्या माणसाचं म्हणणं काय? रामाला बोर भेटत नव्हते म्हणून तिथवर गेलता का? पदार्थ महत्वाचे नाहीत आहे ते. ऐका महिमा आवडीची, महिमा आवडीची. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय दिल्लीचे. थोर प्रेमाचा भुकेला पदार्थ मला विकू नको बेटा. मी ओळी म्हणताना, प्रमाण म्हणताना, काही म्हणताना, बोलताना विकू नको. भजनी मंडळीला वाढवा. परमात्मा फक्त भावनेनं काय अर्पण केले तो पाहतो? पदार्थ पाहतो का भावना पाहतो? बरं मला सांगा, पदार्थ जरी तुम्ही देवाला अर्पण केले, पदार्थ कोण निर्माण केले? सगळे. त्याला पदार्थ तुम्ही द्यायची काय गरज आहे? इतके मोठे घालतो आपण. आपण देवाला द्या. देवाला देणे इतकी तुमच्या ताकद आली काय? कुठून आणले? जे आहे ते कोणाच आहे? गंगेचंच पाणी मी दिलं म्हणलं. तू कोण आहेस? तू येताना का मुठ तुझी काय होती? बंद होती. काय आणलं होतं का? आणि काय नेणार आहे? इथंच घ्यायचंय आणि इथलंच द्यायचं. इथलंच इथं गेल्यावर आता ह्या पोराने मला हार आणली बघा, हे न तिकून आणून होऊन घातले. एखादं उठलं आणि हे खाली पडलेले फुलं घेतले तर माझ्या डोसक्यावर वाहले. वा रे वा. तिकून आणखी जाऊन हे का आहे का पुरुषार्थ आहे का? ते नाही मला वाटायला काय हे उगा आता लोकांच्या देखत फोटो पुरत आहे. तिकून आणल्यावरती मग मी त्याला धन्यवाद इतकेच गोळा करायला वरी टाकायला माझ्या मस्त काम. देवाचंच देवाला देण्यात काय अर्थ आहे? काय अर्थ?
आणि आपल्याला वाटायले आपण देवाला दिलं. देवाला देणे इतकी मोठी माणसं नाहीत आपण, हे लक्षात घ्या. काय देणार आहेत आपण त्याला? दाता ते आहे आणि आपण याचक आहे. विठाला विठाला परमात्मा तुम्ही काय अर्पण केलंय तो विषय पाहतच नाही, तो पदार्थ पाहतच नाही, पण कशा भावनेनं केले अर्पण तो पाहतो देव. मग निश्चिम भाव उल्हासे मज अर्पवयाचे निमिषे एक फळ आवडे तैसे भलतयाचे हो. परमात्मा पाहतो तुम्ही किती उल्हासानं किती भावनेनं देवाजवळ काही अर्पण करत असाल, तो विषय महत्वाचा. नाही तर बाकी काय. विठाला विठाला भाव पाहिजे. भाव काय अर्पण केलं हे पाहतच नाही देव. आणि पदार्थाचाच जर देवाला लय गोडवा असता तर दुर्योधनाच्या घरी जेवला असता देव. कोणाच्या घरी जेवले देव? विदुर काकाच्या घरी जेवले. काय लय होते का पुरणपोळ्या तिथं? पदार्थ काही नव्हते, गरिबीनं गांजून गेलेले घर कन्या होते विदुर काकाच्या घरी. परमात्मा दुर्योधनाच्या घराऐवजी विदुर काकाच्या घरी का गेला? का भगवंत तिकडे गेले? त्याचं कारण त्या विदुर काकाचा त्या देवावर का आहे? भाव. विठाला विठाला परमात्मा फक्त तुमची भावना पाहतो, तुमची श्रद्धा पाहतो, तुमची निष्ठा पाहतो. अर्जुन दिसतो पारावर लेकर गर्दा करावी. तोदार महाजवळ पाहिजे. बसा म्हणा जरा, तिकडेच बसवा, इकडे आण नका पिटवून. पुन्हा इकडे गर्दा करते. पाराकडे म्हणते घराकडे जा, घराकडे म्हणजे ते ना जावं कुणी. भगवंत तुमच्याकडून काहीच अपेक्षा करत नाही. का करतील मला काय आकारच लागणार? का आहे त्याच्याजवळ कमी? देवा कारणे भावत तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत
एवढ्यासाठी नका करू आता हातगा. फक्त भावना महत्वाची परमार्थात, बाकी काय महत्वाचं मला सांग. काय देणार आहेत आपण देवाला? हेच काय आपल्या जवळ द्यायचं? जे आहे ते सगळं त्याच आहे. फक्त जे आहे ते फक्त आपण काय देऊ शकतो परमात्म्याला, बाकी दुसरी अपेक्षाच नाही देवाला तुमच्याकडून. हे जे आपण देतोत ना, आणि जे दिलं त्याचं आपल्याला वाटतं मी दिलं, हे मी ते दिलं, असं म्हणत जाऊ नये. पंखा जरी मारुतीच्या मंदिरात जरी लावला ना, मी पंखा दिला असं म्हणत जाऊ नये. देवानं ही माझ्याकडून सेवा करून घेतली असं म्हणत जाऊ. काय म्हणायचं? मंदिराला रंग दिला एक जणा, म्या मंदिराला रंग दिला असं म्हणत जाऊ नये. मंदिराच्या रंग कामाची सेवा देवानं माझ्याकडून करून घेतली. काय म्हणलं पाहिजे? करून घेतली. आलं का म्हणलं कोणी पाराकड, 8 दिवस झालं इना घ्यालो एकटाच, असं म्हणायचं. घेतलास ना, तुलाच पुण्य लागलं ना का गावाला लागलं? अर्ध दिनास का पुण्य त्याच्यातलं? असं म्हणायचं नाही. माझ्याकडून देवानं काय करून घेतली? विण्याची सेवा करून घेतली असं म्हणलं पाहिजे. असं येत नाही आपल्या तोंडाला. आता बसाय काय लागलं म्हणला चटईवर, एकट्याने आतरल्या, केलेलं पाण्यात गेलं सगळं. विठाला आता लोक बसलेत मन चटईवर, मस्त वाटायले वा म्हणला, भोईला बसण्याकरता मस्त वाटायले. माझ्याकडून तेवढी देवाने घेतली चटया टाकायची सेवा करून, असं म्हणलं पाहिजे. काय म्हणलं पाहिजे? असं म्हणलं पाहिजे. तसं तर होतच नाही. मी करायला म्हणला सगळं, यंदा सत्ताच होत नव्हता म्हणला, या म्या केला नसतंय. तसं तसं म्हणायचं नसतं. अज्ञान असल्यामुळे असं म्हणतंय माणूस. काय म्हणायचं? यंदा सत्याची टंगळ मंगळ दिसू लागली, वा कोणी पुढीच येऊ नकी नगर. मग काय देवानं मला बुद्धी दिली की हवा का पुढी झालो, गावाने सहकार्य केलं आणि घेतली वा देवाने सेवा करून. कसं म्हणायचं? कसं म्हणायचं? आणि कसं येते आपल्या तोंडाला? कसं येते? ज्याचे त्यानं समजून घ्या. आपल्या तोंडाला कसं या घेतलीकडे सेवा करून देवा. आपला काय अधिकार आहे? इथं करता कोण आहे या जगामध्ये? तुम्ही करते आहात का परमात्मा करताय? तुम्ही निमित्त मात्र आहेत. करता कोण आहे? करशील तरी नोहे काही, गायीचा डोंगर पर्वत. आम्ही कीर्तनाला उभा राहिलो ना, काय म्हणतो? शिवे करता घेतलेला अभंग. आणि तसं जर नाही म्हणलं ना तर ते सुचतच नाही काय म्हणायचं. अभंगाची संगती आम्हालाच लागत नाही तर तुम्हाला काय उचल? असं नाही. गुरुकृपेनं ते असे कीर्तनकार असं हात जोडतेत ना, ते हात जोडता वेळेस नमन करावं लागते गुरुला. मी उभा राहिलो शिवेला, पण बाबा घ्या करून श्री गुरु सारे खा. असं कीर्तन करतो म्हणला, माणसं गुंगितो, तुला दुसरं चरणच येत नाही काय गुंगितो? असं होतंय. ते फजिती होती माणसाची. फजिती होती. तसं काय करायचं? घेतलं गड्या देवानं. काय म्हणायचं? आपल्या देवानं हे गुण दिलाय झालं म्हणला. हे सप्ताह म्हणजे काय एकट्या दुकट्याचं काम असतंय का? जागोजाग माणसं लागतात, वेगवेगळे काम. चहा पाणी, स्वयंपाक पाणी, भजन, हे सगळं कथा, सगळे एक काम आहे. पट्टी करणं, भांडे कुठे घासणं, कचरा पचरा हे नेऊन तिकडे नेऊन टाकून देणं, हे काम आहे. हो, जी सेवा आपण केली मी केली असं त्याच्यात येऊ द्यायचं. काय म्हणायचं मग? ही देवानं माझ्याकडून सेवा करून घेतली. आणि म्हणून त्या विठ्ठला परमात्मा सर्वश्रेष्ठ परमात्मा आहे. करील तो आहे, मात्र आहे. बाकी काय आपला त्या निमित्तानं भाव बघतो तो, आपली किती भावना आहे. आपण आपली श्रद्धा अर्पण करायची, आपली आपली भावना अर्पण करायची. वाट्याला आलेलं काम जनसेवा हीच कोणती सेवा म्हणायची? ईश्वर सेवा म्हणायची.
तो देवाला भावच तुमच्याकडून तेवढा अपेक्षित आहे, बाकी काहीच अपेक्षित नाही. म्या केलं म्हणला, अरे नाही केला देवाला. कर्तृत्व कर्माचा जर तुम्हाला अहंकार आला तर सगळं पाण्यात जाते. ते एका गावात एक बाई आली, काहीतरी स्टंट करून शाबासकी मिळवायची, मोठापणा मिळवायचा, अशा विचाराची काही काही समाजामध्ये माणसं असतात. आली गेली 12 मारुतीच्या. नेमकंच गावानं मंदिर बांधलेलं, 22 लाख रुपये खर्च करून गेली बा मंदिरात. आणि गेल्यावर मंदिरात मारुतीकडे बघितलं तिनं. माय म्हणली, तुमच्या मारुतीला चांदीचे डोळे नाहीत तर उगाच की उकरून काढायचं. हो बाई, काय नाही का बापा. माय म्हणली, आमच्यात असे घव चांदीचे डोळे आहेत. आणि तिने आधीच येतावळे चांदीचे डोळे आणले होते मारुतीला 250 रुपयाचे. हे मला आमची जाऊ म्हणली तेव्हाच उजड होत. मला जाऊच माहेर होत तिच्या. आणले की तिने डोळे. 25 लाख रुपये मारुतीचं मंदिर बांधणाऱ्या गावाला डोळे लय जड आहेत का? होय, डोळे लय जड आहेत का सांगा बरं तुम्ही. लय डोळे जड आहेत ते. टपराड चांदीच्या टपके काय लय भरीव असते का डोळे? पत्तर कोणचं चांदीचं पत्तर केवढ्याला? हाय, लय झालं 250. आणले ह्या पाम्या डोळे. आता मी घरी ठेवलेत म्हणली, मी येतो उद्या घेऊन येते. सगळ्या गावाला सांगितलं. सगळ्या गावाला बायाच्या दिकत उठून म्हणली भागवतातच. सगळ्या बाया म्हणल्या, माय फलाण्याचं पाहुणे म्हणून खरंच आपल्या गावाची इज्जतच राखली. या काय गावाला म्हणली उजडच नाही. बाया येड्या. गावातली आपली कारभारी उघड येडपट आहे तर काय त्याला कळू नाही काय. चांदीचे डोळे बघा त्या बाईनं. माय फलाण्याची पाहुणी बाबा बाबा जे चलायली येतीलच. कशी चलायली अशी. आणि दिसल त्या बाईला म्हणली, बरोबर आहे का तुमच्या गावाचं? बघा मला तरी उजळत बघा बाई. हो माय, बाया लागल्या की तिच्या पाया पडायला पटापट. येड्या बाया. तुला जी फुगली पावसाळ्यातल्या बेंडपोळीवणी बाई कोणी पाया पडायले. बाया त्या पाया पडू द्या. चहा घ्यायला या. ते दुसऱ्या दिवशी ते डोळे त्या घरून जावच्या माहेरातून याचे कोणीकडे मंदिराकडे हलकीवालं लावलंय. त्याने घेतले 350. हलकीवालं कोण लावलं? गाववाले नव. आणि मग आता ती तशी येणार आहे म्हणली, तशी कशी येऊ द्यावं ती. तिला तिथून साड्या टाकल्यात खालून. बस बेटा, बस बस बेटा, पाया पडायचं. बस ना, पुन्हा पड बेटा, बस बस बेटा, बस बस ना बेटा, बस बस. छान कीर्तन ऐकायचं अर्धा तास. बोल नका. शाबास. इकडे माझ्याकडे बघा, इकडे बघा. दिसायला का नाही मी तुम्हाला? तिला जावच्या माहेरा पासून कुठवर मारुती पस्तोर ती काय घेऊन येईल मारुतीला. तसं कसं येऊ द्या म्हणली. माय बायानं सडा टाकला. सडा टाकला तर टाकला आणि पुन्हा त्याच्यावर काय आतरल्या? 1000 रुपयाच्या साड्या आतरल्या बाया. माय देवच होऊन आली. भक्तीच देव ती. जे तिची लगेच एवढी. वाय बाबा बाबा बाबा. तिच्या संग शेल्फ्या घ्याली. अरे वा. तिच्या ज्योतिबाई पाराकडे यायली म्हणतात. आता जिच्या घरी आलती का ती जावच्या माहेरा, ती म्हणली, माय इतका गाव उदो करायला असं जुन्या लुगड्या कसं जाऊ द्या. धारड मानवताला माणूस. तिनं 1,500 लुगडं आणलं. डोळे केवढ्याचे देवा हिशोब करून सांगा. 250 लुगडं केवढ्याचं. कमाई कशी काय झाली? कशी कमाई झाली? किती पट मग सांगा. कीर्तन सुटल्यावर गेले तिथं
देवापण आता ती जी काय आसन पूजा केली ते डोळे लावले. सगळ्या आलेल्या बाया म्हणल्या आत्या आमच्या इथे चहा प्यायला. तिला चहा प्यायला नेलं. थोडेसे बुटुळे खावा म्हणजे तुम्ही काय सकाळपासून खाल्लं नाही त्या स्थापनेमुळे इतक्या तुपात बुटुळे खाऊ घातले. दुधन बुटुळे बाबा बाबा. तसं कसं जाऊ द्या म्हणले माय आपल्या गावात चांदीचे डोळे आणलेत मारुतीला. त्याने एक लुगडं नेसली. सप्त्याच्या पहिल्या दिवशी आली ती काल्या पस्तोर राहिली. लुगडी किती झाली तुम्ही सांग. दररोज 2-3 घरची लुगडी नेसवतात. 8 तरी 24 लुगडे. हजाराचं कमीत कमी कमाई सांगा. उजडल नाही तुम्हाला. कमाई सांगा. 24-25 हजाराचे काय झाले. आता चला सांगा डोळे केवढ्याचे. बाबा जाच तर ती आटोला महाग लटकून आलती. जाच ते हे लोक म्हणले वाईला कसं तसं जाऊ द्या स्कॉर्पिओ मध्ये. ते म्हणला 1,500 डिझेल तेवढं द्या. मी हिच्याकडून काय भाडं हिच्यामुळे घे नाही. देवबाई 1,500 ते गेले. 25-30 हजाराच्या घरात गेले. जाता जाता गावाला म्हणले होती का तुम्हाला अक्कल. म्या डोळे आणले. मी तिथंच होतो. काल्याच्या कीर्तनाला गेलो. मी काल्याच्या कीर्तनाला आले तर ते मला कसं आणलं होतं आता छत्री. हे सुंदर काकाच्या नाताने काय त्याचं नाव काय म्हणते तरी त्याला ते आणायचं नाही ना. ते नाव वरीची छत्रीला काहीतरी म्हणतात. आपदागिरी. कसं आणलं मला तसं ती बाई कीर्तनात आली आपदागिरी खाली. आणि त्याच्या पुढे डंग वकनंग डंग वकनंग वकनंग डंग वकनंग वकनंग डंग वा. तिथंच आले की जमले काय आले म्हणले बाबा बाबा महाराज तुम्ही जरा गपची बसा. तुमच्या कीर्तनाहून काही नाही. त्या बाईने आमच्या गावाचं लई काम केलंय. गावाला बेखूब गाव काही समजलं नाही. त्या बाईनच काय तर कुणी वाटून घेतलं. तिनं आमच्या मारुतीला काय आणलं. मी म्हणलं येऊ द्या. मला तरी काय करायचं. ते कीर्तन सुरू होते. काय डंगवक डंगवक वाज वाजले. मी म्हणलं बाबा मी गपचीत बसतो. बरं ती आली बसावं. ती आली माझ्याजवळ आली. माझ्याजवळ कळायला यावं तिला. तिकडे बसावं ना. गपचीत बसावं. बायाचं जाते इथं येऊन कीर्तन पाया पडावं. बसाव गपचीत तिथे. आता मग काय ते बंद करा म्हणले माहिती तुमचं कीर्तन. महाराज तुमचं कीर्तन बंद करा. कानात लागले. पण महाराज हे गाव येड आहे ना. केलं तर इतकं मोठं मात्र काही पावन नाही. म्हणलं काय झालं बाई. मी चांदीचे डोळे आणले म्हणजे बाळा. तिला वाटलं मी शाबासकी देईल. तिला वाटलं मी आणि मी बी म्हणून आत्या पाया पडत बी होतो. पण गड्डा होता तिला. म्या हे केलं म्या ते केलं. त्या गड्ड्यावाल्याच्या पाया मी पडत नाही. सगळीतून पाया पडत सगळ्या गोरगरिबाच्या पाया पडत जाईल. त्याच्यात मला कमीपणा नाही. अहंकारी लोकांच्या पाया म्हणून पाया पडत हा संबंध आहे. लागली बोलायला बाई काय हे गाव का निवड येड. मला एक जणांनी चट सांगितलं. आमचे चौकदार चट सांगत होता. मला चौकदारांनी चट सांगितलं होतं बाईनं कसं गाव गुंगिले. मी म्हणलं बाई हा बरं झालं बसा. नाही नाही महाराज तुम्ही त्या कीर्तनात त्या काल्याचं काही सांगू नका. ती काला दरवर्षी सांगत येत. मवच का आहे तर जेवढं सांगता येईल मला तळपायाची मुंगी. मी म्हणलं बाई तुम्ही आणलंय काय. म्हणली मी काय आणलं. चांदीचे डोळे आणले की मारुतीला. मी म्हणलं बाई लुगडी किती नेसली. डोळे केवढ्याचे 250चे. लुगड्याचा हिशोब गावाला सांगितलं. ही कमाई कशी केली बघा. हिनं इन्व्हेस्टमेंट 250ची आणि प्रॉफिट केवढ्याचं 25,000चं. मी म्हणलं होय बाई